माणूस मेल्यानंतर जाळतात, माणूस मेल्यानंतर जाळतात, सगळं जळतं माणसाचं, फक्त काय जळत नाही? काय जळत नाही? हाडं जळत नाही, बरोबर? त्याला हस्त्या म्हणतात ना, बरोबर? हस्त्या जळत नाही, हाडं जळत नाही. 8.5 मन 9 मन 11 मन सरपण असतं. त्या सरपणामध्ये आपण लोखंड जरी टाकलं सर, तरी लोखंडाचं काय होतं? पाणी होत जाईल त्या लोखंडाचं. पण लोखंडाचं पाणी होतं, पण ती हाडं का जळत नाही? त्याचं कारण असं आहे शास्त्रीय, ती हाडं ज्या दुधापासून बनली ती आईचं दूध आहे. लोखंड जाळण्याची ताकद अग्नीमध्ये आहे, पण आमच्या आईचं दूध जाळण्याची ताकद अग्नीमध्ये नाही आहे. ती आई श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? तुकोबाराय सांगतात, तुमच्या माझ्या आईचं जाऊ द्या, तुमच्या माझ्या आईचं जाऊ द्या हो. देवाच्या आईनं सुद्धा महाराज सगळं कार्य केलं ते देवा करताच केलं. आई देवाची आहे, पण स्वार्थी आहे. कोणा बाबतीत? मुला बाबतीत. ती सुद्धा मुलाचंच बघते. कोणत्या पद्धतीनं? कोणत्या पद्धतीनं मुलाचं हित पाहते. थोडक्यात आहे का, भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, तर वनवासाला ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण भैया निघाले, त्यावेळेस असं सांगितलं जातं, काही मातेनं वल्कलं दिली. वल्कलं दिल्यानंतर महाराज ज्यावेळेस सीतेपर्यंत वल्कलं देण्याचं प्रकरण आलं, अयोध्येचे कुलगुरू वसिष्ठ रागावले, सीतामाईला वल्कलं देण्याचं प्रकरण थांबलं. आणि मग प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया आणि सीतामाई वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन के हेतु मिलन चले माता के दरवाज, राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने, राजा रंग बने. मी सांगितल्यानंतर वाटा, आताच वाटू नका फुलं. मी सांगितल्यावर वाटा. अजून टाइम आहे आपल्याला 10-15 मिनिटं, काय अडचण नाही. मी सांगतो बरोबर. आणि मग महाराज भगवान प्रभू रामचंद्रानं वनवासामध्ये जावं. अयोध्येचा प्रधान सुमंतानं रथ सज्ज करावा. महाराज सर्व अयोध्येची प्रजा, पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठी. त्या तिथून महाराज भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण भैया प्रजेला झोपेत ठेवून महाराज सुमंताला पुढे घेऊन जात आहेत. नंतर गोयकाची भेट झाल्यानंतर सुमंताला पाठीमागं पाठवतात. पण पाठीमागचा इतिहास असा सांगितला जातो, ज्यावेळेस सुमंत अयोध्येमध्ये येतात आणि सुमंत कौसल्या मातेच्या महाली जातात, देवाच्या आईकडे जातात, त्यावेळेस देवाची आई महालामध्ये महाराज एकच वाक्य पुटपुटते. भावार्थ रामायणामध्ये गोड वर्णन केलंय त्याचं. अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना, बाळ माझा केविलवाणी, कुठे पिशील बाळा पाणी, परतून ये रे राघवा. अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना, बाळ माझा केविलवाणी, कुठे पेशील बाळा पाणी, परतून ये रे राघवा. देवाची आई आहे महाराज, पण देवाची काळजी करते. आणि ज्यावेळेस रथाच्या दिशेनं कौसल्या मातेनं निघावं काका, तो घोडे सुद्धा नकारार्थी माना हलवत होते. अंदर जाओ मा, नहीं लाया राम को, नहीं लाया लखन को, नहीं लाया सीता को बा. जर रथापर्यंत असेल माते, तर रथाच्या चाकावर डोकं बडवू रडावं लागेल. ज्यावेळेस कौसल्या मातेनं रथाजवळ यावं आणि कौसल्या माता सुमंताला विचारते, सुमंता माझा राम जेवला होता का रे? देवाची आई आहे, पण देवाची चौकशी करते. महाराज मला लेकुराचे हित सांगायचंय तुम्हाला. देवाची आई आहे हो, पण बघा काय गोड म्हणते सुमंता, माझा राघव जेवला होता का रे? माझ्या राघवाच्या पायात चप्पल होती का रे? महाराज हे सुमंतांना ऐकलं, सुमंत रथात रडायला लागला. रडणारे सुमंत कौसल्या मातेला म्हणतायत, माते तुझा राघव अनवाणी गेला, अन्नाचं कण सुद्धा नव्हता माते, अनवाणी गेला. हा शब्द कौसल्या मातेच्या कानावर पडल्यावर, देवाची आई आहे पण बघा किती गोड म्हणत्या, सूर्यवंशी दिन करा तापून कोरे भास्करा, सूर्यवंशी दिन करा तापून कोरे भास्करा, सूर्यवंशी दिन करा तापून कोरे भास्करा. देवाची आई आहे, सूर्यवंशात आहे, पण महाराज देवालाच विनंती आहे, हे परमेश्वरा तापू नको बाबा,
याचं कारण एकच आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मुलाचं हित पाहणारं एकाच जणीचं चित्त आहे. महाराज ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीनं प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ नसताना, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना जीवापाड प्रेम करते. तिचं नाव आई आहे. ती आई गेली तरी आठवते. विचारा आमच्या रोहित दादाला, विचारा आमच्या सुजित दादाला. महाराज जाण्याचं वय नव्हतं या मातुश्रीचं, पण काही आजारामुळं महाराज एकदा आजार जडल्यानंतर माणसाला नाही तरी मला वाटतं, मी म्हणतो सर 3-4 वर्ष प्रयत्न केले असतील ना. 3-4 वर्ष जवळ आमच्या ओळखीला 4-5 वर्ष झाली असतील सर. आता 4-5 वर्ष महाराज प्रयत्न केले. या 2 मुलं असतील, आमचे दादा असतील. महाराज एवढे प्रयत्न खरं सांगू का सर, जेवढे प्रयत्न या परिवारानं केले तेवढं प्रयत्न आमच्यासारखा सुद्धा माणूस सुद्धा करायचा नाही. लय प्रेम होतं महाराज या मातोश्रीवर. गेल्या 4-5 वर्षापासून या परिवाराशी आमचा जोडलेला संबंध, योगायोगानं महाराज अचानक जोडलेलं नातं. पण हे नातं महाराज असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतं बा. याच्यात एक प्रेम असतं. आई गेल्या, आईचा निरोप आला आम्हाला. आम्ही त्यावेळेस इथं नव्हतो, पण ज्यावेळेस आई होत्या त्यावेळेला सुद्धा महाराज बऱ्याच वेळा वेळनं झालं. माझा तर सर्व परिवार इथं येऊन गेला, पण आई होत्या तेव्हा सर्व जेवण खावण, एवढं वारीची गर्दी. आषाढी वारी होती, पण अचानक आमच्या सुजितदादाला फोन केला. म्हटलं दादा मी आलोय पंढरपूरमध्ये. ते म्हटले कोण कोण आहे? म्हटलं सगळे आमची बहिणी आम्ही 10-12 जण आहोत. म्हटलं आम्हाला घरी येऊस्तोवर स्वयंपाक करून ठेवला त्याने. एवढ्या वारीच्या राड्यात त्या आईचं प्रेम वेगळं असतं काका. का त्या आईची ना आमची ओळख होती का? नाही, पण हा माझ्या मुलाचा मित्र परिवार आहे. ही माझ्या मुलाच्या संबंधातली माणसं आहे. कुठून आलीत काय आलीत याचा तपास नाही काका, पण माझ्या मुलाच्या संबंधित माणसं आहेत ना महाराज. या आईचं प्रेम असतं. या आईच्या गोष्टी ज्या आहेत, ज्याची आई गेली, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची आई जिवंत असेल. जिची आई माहेरामध्ये जिवंत आहे तिला विचारा आईची उणीव काय असते. लक्षपूर्वक काय का, आई वडील गेले म्हणजे म्हणतात माहेरला पूर्णविराम झाला. आणि मुलाच्या बाबतीत आई वडील गेले म्हणजे म्हणतात महाराष्ट्रामधलं चालतं फिरतं दैवत संपलं. तुमचं प्रयत्न करून तुमचं काम होतं बा. पण सांगू का तुम्हाला, एकदा सृष्टीचा नियम आल्यानंतर तिथं कोणाला देवाला बापाला नाही वाचवता आलं तर आपण काय वाचू शकतो. पण एवढं मात्र 100% खरं आहे बा, जेवढे प्रयत्न तुम्ही केले एवढे प्रयत्न करणारी माणसं अजून मला पाहायला भेटली नाही. आमच्या बरोबरची पिढी, सांगायचं तात्पर्य काय, आमच्या बरोबरची पिढी. आता सुजितचं तर अजून लग्नही नाही. रोहितच्या लग्नाला होतो मी, बरोबर ना? रोहितच्याच लग्नाला होतो ना, रोहितच्या लग्नाला होतो मी. हा परिवार मला सांगा अजून ही माझ्यापेक्षा लहान आहेत. अजून भविष्यात पुढची पिढी अशी येणार आहे म्हणतात का आईबापाला मानणार सुद्धा नाही. पण या सध्याच्या युगामध्ये महाराज सुद्धा अंतकरणातून आईवर जीवापाड प्रेम जे नाही ते मला वाटतं 15 दिवसाला पुण्याला राऊंड होता, बरोबर ना? एवढं आतोनात प्रेम महाराज. हे प्रेम फक्त माणूस आईवरच करू शकतो. तुम्ही माना अथवा नका मानू, आणि आई सुद्धा मुलावरच करू शकते. का? आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. महिला मंडळ थोडक्यात सांगतो तुम्हाला, ऐका. तुमच्यापैकी कुणाकुणाची आई जिवंत आहे? हातवर करा बरं. 1 2 3 4 5 6. तुमची पण आई आहे? आई आहे तुमची? किती वय? करा हात खाली. किती वय आहे आईचं? तुमचं वय 50-55 असेल ना. आईचं वय 80-85 असेल ना. हां, ऐका लक्षपूर्वक. एक 5 मिनिटात जाणीव करून देतो तुम्हाला. 85 वर्ष वय आहे आईचं. आता तुम्हाला नातू आले असतील, बरोबर ना? मला सांगा, ही लेक आहे, ही लेक आहे महाराज. 85 वर्षाची लेक आहे, 85 वर्षाची आई आहे आणि 55 वर्षाची लेक आहे महाराज. लई नवीन नातं आहे का? जुनं नातं आहे महाराज. पण लक्षपूर्वक आहे का, या नात्यामध्ये किती प्रेम असतं. विठाल 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 पंच्याऐंशी वर्षाची आई आहे आणि 55 वर्षाची लेक आहे. 85 वर्षाची आई आजारी पडू द्या, आई आजारी पडते. आणि आई आजारी पडल्यानंतर महाराज 4 दिवस झाले आई एवढं एवढं कोरभर भाकर खाते आणि तांब्याभर पाणी पिते. पोरांनी विचारलं, अगं आई काय खा? ती आई 4 दिवसानं काय शब्द पुटपुटते माहिती? महिला मंडळ, हे माझ्या आकीला बोलावून घ्या रे, आकीला बोलावून घ्या म्हणते का ना महाराज. 4 पोरं आहेत वाघासारखे, पण 4ही पोरं पत्राद्वारे फोनद्वारे 55 वर्षाच्या लेकीला निरोप पोहोचल्या जातो. आके भेटून जा बाई आईला. 4 दिवस झाले चतकोर भाकर खाती, परत आई गेली तर आई पाहायला भेटणार नाही महाराज. 55 वर्षाची आई झाडून घेत असते. 55 वर्षाची आई महाराज ते पत्र वाचते.
आणि तिच्या काळजामध्ये ते वाक्य टोचतं, महाराज आई गेली ती परत आई पाहायला भेटणार नाही. 85 वर्षाची आई गेली तर परत दिसणार नाही. आज 55 वर्षाची लेक हातातला झाडू खाली टाकते. आज सासऱ्याची परवानगी नाही, मुलाची परवानगी नाही, सुनाची परवानगी नाही. तोंडामध्ये एकच शब्द फुटफुटते, आग लागो या सासरच्या कामाला. माझी आई गेली तर मला आई परत पाहायला भेटणार नाही. महाराज 55 वर्षाच्या लेकीनं घाईघाई पंढरपूरमध्ये जावं आणि घाईघाई पंढरपूरमध्ये गेल्यानंतर महाराज तिनं बस धरावी. बस धरते माहेरच्या गावाला. माहेरच्या गावात उतरते. दुपारचा 1 वाजलाय आणि दुपारी 1 वाजता महाराज विचार करते, माझ्या आईला काही खाता येत नाही, माझ्या आईला दात नाही, मुखात एकही दात नाही. मग आईला काय खायला घ्यायचं. त्यावेळेला ती लेक महाराज त्या आईला पेढे खायला घेते. ती म्हणते माझ्या आईला चावत नाही ना. प्रत्येक लेकीच्या जीवनात हा प्रसंग येतो. ती म्हणते बस माझ्या आईला आता पेढ्याशिवाय दुसरं काही जमणार नाही. मग तिनं पेढे घ्यावे, भावाच्या पोरांना खाऊ घ्यावा. माहेर असं आमच्या सुजितदादाच्या घरासारखं थोडं लांब आहे, 2 किलोमीटर. बस स्टँडवर उतरावं. दुपारचा 1 वाजलाय, 44 डिग्रीचं तापमान आहे. पायांवानी आहे, चप्पल नाही पायात आणि झप झप चालते, पण चटका सुद्धा बसत नाही. का? डोळ्यासमोर आई दिसते तिला. कुणी दिसत नाही, आज डोळ्यासमोर आई दिसते. असं घर जवळ आलं. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हा प्रसंग येतो. मावशी, तुमच्या भावाची पोरं बारकाली ती पळत पळत यावी आणि पळत पळत येऊन लांबूनच आरडतात पोरं, आत्याबाई आली रे, आत्याबाई आली रे. धावत धावत येतात पोरं. पोरं जवळ आली का तुम्ही पडदिशी पोरांना उचलून घ्यावं, पटापट पोरांचे मुके घ्यावे, पिशीतून बिस्किटचे पुढे काढावे आणि पोरांच्या हातात टेकावे, पोरं खाली सोडावे. तोपर्यंत तुमच्या मोठ्या भावाची पोरगी 12वीला जाते. मावशी, ती 12वीला जाणारी पोरगी तुमच्या 85 वर्षाच्या आई जवळ जाते आणि त्या आजीला काय म्हणते, अशी गदगद हलवते आजीला, आजी तुझी लेक आली तुला भेटायला. 85 वर्षाची आई 4 दिवस झाले उठली सुद्धा नाही हो. पण आज शब्द पडतो कानावर, लेक आली. 2-2 हजार रुपयाचे इंजेक्शन दिले, म्हातारीला परिणाम झाला नाही. पण एक शब्द कानावर पडला, तुझी लेक आली. म्हातारी ताडकान उठून बसते. नुसती उठून नाही बसत, ताटकान उभी राहते. उभी नाही राहत, टोपल्याकडे धाव घेते. कशाला जाते टोपल्याकडे? टोपल्यातून एवढा एवढा भाकरीचा तुकडा घेते, तांब्यावर पाणी घेते आणि म्हातारीला लेकीला सांगते, थांब, आले मी, बाहेर जाऊ नको. 85 वर्षाची आई कोरभर भाकर घेते, तांब्यावर पाणी घेऊन महाराज लटलट कापत त्या 55 वर्षाच्या लेकी जवळ येते. हाताला सुरकुट्या पडलेल्या आहेत, गाल आतमध्ये गेलेले आहेत, पण लेकीच्या डोक्यावरून तुकडा ओवाळते. एक तुकडा उजव्या बाजूला फेकते, एक तुकडा डाव्या बाजूला फेकते, तांब्याभर पाणी खाली होते हो. आठवा तुमची आई. लेकीच्याही गाल आतमध्ये गेलेले आहेत, आईच्याही गाल आतमध्ये गेलेले आहेत. पण लटलट कापणारे हात, 85 वर्षाची हात महाराज 55 वर्षाच्या लेकीच्या गालापर्यंत नेते आणि पटापटा त्या लेकीची मुके घेते. काका, कोटी रुपये खर्च करा, आई गेली का हे प्रेम परत पाहायला भेटत नाही महाराज. तुम्ही किती पैसे खर्च करा, नंतर परत नाही प्रेम महाराज माहेरात. आई आहे तोपर्यंत प्रेम आहे, आई आहे तोपर्यंत प्रेम आहे महाराज. सांगू तुम्हाला, मुलीच्याच बाबतीत आहे का, आमच्या इकडची मंडळी वारीला येतात 15-15 दिवस पंढरीच्या. एखादी वारी करून बघा 15 दिवसाची, आणि 15 दिवसाची वारी केली का तुमच्या आईचं वय 80-90 असू द्या, तुमचं वय 50-55 असू द्या, 15 दिवसानं घरी जा हो आणि आईच्या पायावर डोकं टेकवा. डोकं टेकवता क्षणी ती 90 वर्षाची आई तसाच गाल धरते तुमचा, पटपटा मुके घेते, म्हणते बाबा सुखरूप आला का रे माझा राजा. एक सांगू तुम्हाला, एकदा आई गेली का हे विचारणार कोणी नाही काका. एखाद्यानं आई नाही पाहू द्या तरी त्याला आई आठवते महाराज. ज्या दिवशी एखाद्या गोष्टीची कमतरता भासते त्या दिवशी आईची आठवण येते. बा भाजी चांगली नाही हो द्या, बायकोला आरडा, तुमची बायको तुम्हाला पाठीमागं बोलेल. आईला म्हणा तुम्ही, आई भाजी चांगली झाली नाही ग. आई म्हणते बाबा गडबडीत केली रे, जाऊ दे, प्लेटमध्ये दूध देऊ का तुला. महाराज आईचं प्रेम जगा वेगळा आहे. सांगू तुम्हाला,